नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा शनिवार आहे, वीकेंड आहे. मलाही कंटाळा आलाय बराचसा, परंतु चला म्हटलं आज आपण एक लेक्चर अजून टाकूया. आजच्या लेक्चरचं नाव आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी इन इंडिया. काय भानगड आहे आपण पाहूया. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ही काय भानगड आहे. जर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा विचार केला गेला तर आपण शॉर्टकट मध्ये त्याला काय म्हणत असतो, आपण त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतो जीएसटी. जीएसटी हा टॅक्स फक्त आणि फक्त गुड्स आणि सर्व्हिसेस वरती ऍप्लिकेबल होतो, हे लक्षात राहू द्या. जीएसटी हा गुड्स आणि सर्व्हिसेस वरचा ऍप्लिकेबल टॅक्स आहे. लाईन काय पाहिजे पहिली, जीएसटी इज अ टॅक्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस. सापडलं का. जीएसटी हा जो टॅक्स आहे हा गुड्स आणि सर्व्हिसेस वर ऍप्लिकेबल होतो. म्हणजे काय, समजा आता आपण इन्कम टॅक्सचा विचार केला, इन्कम टॅक्स, तर इन्कम टॅक्स हा कशावरती ऍप्लिकेबल होतो, इन्कम वरती. मग त्याच पद्धतीने जीएसटी कशावरती ऍप्लिकेबल होतो, गुड्स आणि सर्व्हिसेस वरती. जे जे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती जीएसटी हा ऍप्लिकेबल होत असतो, हे लक्षात ठेवा. पण अजून महत्वाचं, जीएसटी इज एक्सपेक्टेड टू बी लेव्हिड ऍट द डेस्टिनेशन पॉइंट, नॉट ऍट व्हेरियस पॉइंट्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू द रिटेलर. म्हणजे काय. बरं, आता हा जो जीएसटी आहे या जीएसटी मध्ये एक मेथड आहे, या जीएसटी मध्ये एक पॉइंट आहे, माहिती आहे का कशाचा पॉइंट आहे. या जीएसटी मध्ये एक पॉइंट आहे, तो म्हणजे सेट ऑफचा. सेट ऑफ म्हणजे काय. सपोज आपण एक चेन पाहूया. हा मॅन्युफॅक्चरर आहे, त्याच्यानंतर हा होलसेलर आहे आणि हा रिटेलर आहे. या होलसेलरने मॅन्युफॅक्चरर कडनं गुड्स परचेस केले. कोणी कोणाकडनं गुड्स परचेस केले, होलसेलरने मॅन्युफॅक्चरर कडनं. समजा तुम्ही होलसेलर आहे आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरर कडनं गुड्स परचेस करताय, तर ऍट द टाइम ऑफ परचेस, म्हणजे ऍट द टाइम ऑफ परचेस, जेव्हा तुम्ही परचेस करताय तेव्हा तुम्हाला जीएसटी काय करावा लागेल, तर मला वाटतं तुम्हाला तेव्हा जीएसटी पेड करावा लागेल 100 रुपीज. करेक्ट. सपोज तुम्ही 100 रुपीज जीएसटी पेड केलाय, बरोबर. आता तुम्ही हा गुड्स रिटेलरला सेल केलाय. मग आता समजा तुम्ही आता मी मॅन्युफॅक्चरर आहे, तुम्ही माझ्याकडनं गुड्स परचेस केला, तेव्हा तुम्ही बिलात मला जीएसटी पेड केला, बरोबर. पेड केलाय, लक्षात राहू द्या, मी इथे बाजूला लिहून ठेवतो वाटलंच तर. जीएसटी पेड 100 रुपीज आहे. ओके, आता चला उलट करा. आता मी रिटेलर आहे, तुम्ही होलसेलर आहे. तुम्ही मला गुड्स सेल केले, तुम्ही मला माल विकला, तर आता जे बिल बनेल त्या बिलात मी तुम्हाला जीएसटी देईल, बरोबर ना. म्हणजे तुमच्याकडे आता जीएसटी काय होईल, मला वाटतं तुमच्याकडे आता जीएसटी कलेक्ट होईल. से अबाउट तो कलेक्ट झाला 120 रुपये. म्हणजे तुम्ही पेड किती केला होता, 100, आणि आता तुम्ही कलेक्ट किती केला, 120 रुपये तुम्ही कलेक्ट केलाय. म्हणजे तुमच्याकडे आले 120 आणि तुमच्याकडनं गेले किती होते, 100. तर तुम्हाला याचा सेट ऑफ मिळेल. येत आहे लक्षात. हे जे 100 रुपीज आहेत याचा तुम्हाला सेट ऑफ मिळेल आणि तुमची लायबिलिटी फक्त किती उरते, 20 रुपये. तुम्ही हे गव्हर्नमेंटकडे पे करायचे. दिस इज कॉल्ड ॲज सेट ऑफ. हे जे आहे ह्याच प्रकाराला काय म्हणतात, हा जो प्रकार आहे ह्या प्रकाराला काय म्हणतात, सेट ऑफ म्हणतात. या प्रकाराला काय म्हणतात, सेट ऑफ. सेट ऑफ म्हणजे काय असतं परत एकदा समजावून घेऊ. समजा तुम्ही दुकानदार आहात, तुम्ही कोणाकडनं तरी गुड्स परचेस करतात. जेव्हा तुम्ही गुड्स परचेस करतात तेव्हा तुम्ही जीएसटी काय करतात, पेड करतात समोरच्याला, बरोबर. तुम्ही समोरच्याला जीएसटी पेड करतात, परचेस करतात तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला गुड्स सेल आउट करतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं जीएसटी काय करतात, कलेक्ट करतात. मग जो पेड केलेला जीएसटी आहे आणि जो कलेक्ट केलेला जीएसटी आहे या दोघांना दिला जातो सेट ऑफ. या दोघांना काय दिला जातो, सेट ऑफ. तो जो सेट ऑफ आहे त्या सेट ऑफला आपण म्हणजे हे जे एकमेकात आपण ऍडजस्ट करतो त्याला आपण म्हणतो सेट ऑफ. मग जरा नीट विचार करून उत्तर द्या. हा जो होलसेलर आहे, या होलसेलरचं नुकसान झालं का, अजिबात नाही. तुम्ही होलसेलर होते, तुम्ही जीएसटी दिला 100 आणि समोरच्या कडनं कलेक्ट केला 120 रुपये, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळून गेला. तुम्ही रिटेलर होतात तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला का, नाही. म्हणजे हो मिळाला. झप्पू बसला का खिशाला, नाही बसला. कारण तुम्ही काय करतात, तुम्ही जेव्हा होलसेलर कडनं गुड्स परचेस करतात तेव्हा तुम्ही याला देतात 120 रुपये आणि जेव्हा तुम्ही कस्टमरला माल विकतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं कलेक्ट पण करतात ना. म्हणजे आले गेले सारखं होऊन जातं. म्हणजे जो ऍक्च्युअल जीएसटीचा झप्पू आहे तो कोणाच्या खिशाला पडतो, कस्टमरचा खिशाला. म्हणून इथे जी लाईन आली आहे की जीएसटी इज एक्सपेक्टेड टू बी लेव्हिड ऍट द डेस्टिनेशन पॉइंट.
म्हणजे जर मॅन्युफॅक्चरर कडनं गुड्स निघाले तर त्याची डेस्टिनेशन कुठे आहे? कस्टमर ही त्याची डेस्टिनेशन आहे. म्हणून जीएसटी हा डेस्टिनेशन पॉइंट वरती ऍप्लिकेबल आहे, हे लक्षात ठेवाल. बरोबर. बरं, अजून जीएसटी काय? जीएसटी काय तर जीएसटी म्हणजे कसं असतं? इट इज इसेन्शियली अ टॅक्स ऑन व्हॅल्यू ऍडिशन ऍट ईच स्टेज. ही पण लाईन महत्वाची आहे. व्हॅल्यू ऍडिशन ऍट ईच स्टेज हा टॅक्स कशावरती ऍप्लिकेबल असतो? व्हॅल्यू ऍडिशन वरती. म्हणजे कसा काय असतो? एकदा आपण त्याचं पण एक एक्झाम्पल घेऊया की व्हॅल्यू ऍडिशन वरती हा टॅक्स असतो म्हणजे काय? व्हॅल्यू ऍडिशन वरती हा टॅक्स ऍप्लिकेबल होतो म्हणजे काय होतं नेमकं? आपण त्याचं एक एक्झाम्पल घेऊया की व्हॅल्यू ऍडिशन वरती म्हणजे नेमकं काय होतं. एक सेकंड. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे नेमकं काय होतं? व्हॅल्यू ऍडिशन आज काहीतरी परांजपे सरांचं नशीब खराब आहे. आता बरोबर आहे. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय? समजा तुम्ही होलसेलर आहात. यू आर होलसेलर. समजा मी मॅन्युफॅक्चरर आणि तुम्ही होलसेलर आहे. होलसेलरने काय केलं? गुड्स परचेस केले. तुमचा परचेस आहे 1000 रुपीजचा. त्याच्यात ऍड जीएसटी 10% म्हणजे 100 रुपीज तुम्ही पेड केले. म्हणजे तुमचा टोटल परचेस किती झाला? 1100 रुपीजचा तुमचा परचेस आहे. बरोबर. आता तुम्ही काय करतात? तुमच्यासाठी हा जीएसटी काय? हा जो 100 रुपीज आहे हा तुमच्यासाठी काय? मला वाटतं हा तुमच्यासाठी आहे पेड. बरोबर. हा जो आहे हा तुमच्यासाठी पेड आहे. आता तुम्ही याच्यात काय करतात? तुम्ही याच्यात ऍड प्रॉफिट करतात. तुम्ही याच्यात प्रॉफिट ऍड केला 200 रुपये. म्हणजे तुमची सेलिंग प्राइस किती झाली? 1300. आता हा गुड्स तुम्ही मला विकला. आता याच्यात पण तुम्ही मला जीएसटी अप्लाय कराल. तुम्ही मला जीएसटी अप्लाय केला 10% म्हणजे 130. म्हणजे मी तुम्हाला देणार किती? 1430. आता इथे तुम्हाला कलेक्ट किती झाला? कलेक्ट किती झाला? तुम्हाला कलेक्ट झाला 130. तुम्ही पेड किती केला होता? 100. काय सांगितलं मी? तुम्ही पेड किती केलाय? 100 आणि तुम्ही कलेक्ट किती केला? 130. बरोबर ना? बरोबर ना? बरोबर आहे का? तुम्ही पेड केला 130. हे पहा परत एकदा इथे बाजूला लिहितो वाटलं असतं. तुम्ही कलेक्ट किती केला? 130. तुम्ही पेड किती केला होता? 100. म्हणजे आता तुम्हाला गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट किती करायचे? 30 रुपीज. कुठले? हे. फक्त हे. पाहता बरं बरोबर आहे का कॅल्क्युलेशन का चुकलंय? कॅल्क्युलेशन करेक्ट आहे का चेक करा. व्हॅल्यू ऍडिशन बरोबर आली आहे का? मला वाटतं रॉंग येते कुठेतरी व्हॅल्यू ऍडिशन. नाही लक्षात आलं? लक्षात नाही आलं? लक्षात नाही आलं का? ओके चला परत एक एक्झाम्पल घेऊया. परत एक एक्झाम्पल घेऊ. परत एक एक्झाम्पल. परत एक एक्झाम्पल घेऊ. व्हॉट इज मीन बाय व्हॅल्यू ऍडिशन? याचं एक्झाम्पल घेऊ. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे नेमकं काय? व्हॅल्यू ऍडिशन. तुमचा परचेस होता 1000 रुपीजचा. बरोबर. तुमचा परचेस आहे 1000. म्हणजे तुमची कॉस्ट प्राइस 1000 आहे. इकडचे जरा रफ करून टाकतो म्हणजे समजावून घ्यायला सोपं जाईल. तुमचा परचेस आहे 1000. या परचेस वरती तुम्ही 10% जीएसटी पेड केला. म्हणजे किती जीएसटी पेड केला तुम्ही? 100 रुपीज पेड करून टाकला. आता या व्हॅल्यू मध्ये तुम्ही तुमचा प्रॉफिट ऍड केला 300 रुपीज. म्हणजे तुम्ही तो माल मला कितीला विकला? 130 ला तुम्ही मला माल विकला. आता तुम्ही या व्हॅल्यूच्या 10% जीएसटी लावाल ना? म्हणजे तुम्ही याच्या 10% जीएसटी लावला 130. आता या एक्झाम्पल मध्ये काय झालं? या एक्झाम्पल मध्ये तुमचा जीएसटी पेड किती होता? पेड बरं का 100 हा इथला याच्यावरचा.
तुम्ही माझ्याकडनं कलेक्ट किती केला, कलेक्ट माल विकताना माझ्याकडनं कलेक्ट किती केला, 130. म्हणजे ऍक्च्युअल जीएसटीचा इफेक्ट किती पडला, 30 रुपये. हा कसा आला माहितीये का, व्हॅल्यू ऍडिशनच्या 10%. येतंय का लक्षात? व्हॅल्यू ऍडिशनच्या 10% म्हणजे काय, गुड्स होते 1000 रुपीजचे, त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन झाली 300 रुपीज, म्हणून तुम्ही ते गुड्स मला विकले कितीला, 1300 रुपयाला. बरोबर ना? म्हणून तुम्ही ते गुड्स मला विकले कितीला, 1300 रुपयाला तुम्ही ते मला गुड्स विकलेत. मग 1300 मध्ये व्हॅल्यू ऍडिशन किती झाली, 300 रुपये. मग त्याच्या 10% म्हणून 30 रुपये. कन्सेप्ट लक्षात येते? त्याच्या 10% म्हणून 30 रुपये. तर जीएसटी हा पूर्णपणे व्हॅल्यू ऍडिशन वरती लागू होतो. आणि लक्षात नाही आलं तर मला तुम्ही परत विचारू शकता. बरोबर, लक्षात नाही आलं तर तुम्ही डेफिनेटली मला हे विचारू शकतात, हे लक्षात राहू द्या. बरं, आता जीएसटी नेमकं काय काय आणि कशा कशावरती लागू होतो. तर ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस barring a few exceptions will brought into the GST base. There will be no distinction between goods and services barring few exceptions. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल अजूनही पेट्रोलवर जीएसटी लागू नाही होत. बरोबर ना? म्हणजे काही गुड्स आणि सर्व्हिसेस सोडल्या तर जवळपास सर्वच ठिकाणी जीएसटी हा ऍप्लिकेबल आहे, हे लक्षात राहू द्या. जवळपास सर्वच ठिकाणी जीएसटी ऍप्लिकेबल असतो. Under GST, the taxation burden will be divided equitably between manufacturing and service through a lower tax rate by increasing the tax base and minimizing the exemptions. बराच मोठा पॉइंट आहे. थोडक्यात यांचं म्हणणं या पॉइंट मध्ये एवढंच आहे की जीएसटी मध्ये टॅक्स हा खूप कमी होऊन गेला आहे, लोअर झालेला आहे. टॅक्सेशनचा रेट हा खूप कमी होऊन गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. टॅक्सेशनचा रेट हा बराच कमी झाला आहे. बरं, आता एक महत्वाचा मुद्दा, मग जीएसटी नेमकं काय. तर आपल्या भारतामध्ये दोन प्रकारचे टॅक्सेस आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट टॅक्स मध्ये त्याचे एक्झाम्पल येतात इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये दोन आहेत, सेंट्रल सेल्स टॅक्स आणि म्हणजे सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स. बरोबर. तर मग आता याच्यामध्ये जे स्टेट टॅक्सेस जे होते त्याच्यामध्ये होता व्हॅट, हा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित होता. हे पण बरेच सारे टॅक्सेस होते, एंट्री टॅक्स, लक्झरी टॅक्स, लॉटरी टॅक्स, कस्टम सर्व्हिस, बरेच टॅक्सेस होते. काय झालं, भारताचं जे टॅक्सेशन स्ट्रक्चर होतं ते इतकं कॉम्प्लिकेटेड होतं, खूप कॉम्प्लिकेटेड होतं की एखाद्या कंपनीला जर भारतात व्यवसाय करायचा आहे तर त्या कंपनीला भारतामध्ये एक सेपरेट माणूस अपॉइंट करावा लागायचा टॅक्स भरण्यासाठी. म्हणजे आता समोर स्क्रीनवरच जे दिसतंय त्यानुसार जर समजा इतके सारे टॅक्सेस भरायचे ठरले तर विचार करा, दर महिन्याला जायचं सांगितलं तर किती अवघड होईल. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय जगताचं पण प्रेशर होतं आपल्यावरती की आपण आपलं टॅक्सेशन स्ट्रक्चर कमी करावं म्हणून. मग भारत सरकारने काय केलं, हे जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत ना हे सगळे क्लब अप केले आणि याच्यापासून फक्त काय तयार केला, जीएसटी तयार केला. म्हणजे जर समजा तुम्हाला कोणी विचारलं की जीएसटी काय, तर आपण सांगणार की जेवढे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, जेवढे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत त्या इनडायरेक्ट टॅक्सेसला भारत सरकारने काय केलं, एकत्र केलं आणि एकत्र करून काय तयार केला, जीएसटी तयार केला. राहील लक्षात? जेवढे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत ते एकत्र करून भारत सरकारने जीएसटी तयार केला. मग आता काय आलंय पण, ऍक्च्युअल ही पीपीटी जुनी आहे म्हणून याच्यावरती प्रपोज्ड टॅक्सेशन स्ट्रक्चर आलंय. ऍक्च्युअल या ठिकाणी पाहिजे एक्झिस्टिंग टॅक्सेशन स्ट्रक्चर. बरोबर. काय काय पाहिलं एक्झिस्टिंग टॅक्सेशन स्ट्रक्चर. मग आता कसं झालं, म्हणजे आता जीएसटीचं स्वरूप कसं आहे सध्या भारतामध्ये किंवा टॅक्सेशनचं स्वरूप कसं आहे. तर आता सध्या भारतात अजूनही दोन प्रकारचे मेन टॅक्सेस आहेतच, एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स आहे, वेल्थ टॅक्स पण आहे, पण मागच्या वर्षापूर्वी भारत सरकारने वेल्थ टॅक्स पण गायब केला. इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये पण अजून आहेत, जीएसटी आहे. जीएसटी ची उदाहरणं आहेत इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट. काय भानगड आहे इंट्रास्टेट, इंट्रास्टेट याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो राज्यांतर्गत. राज्यांतर्गत म्हणजे काय, म्हणजे समजा आपण महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा फक्त महाराष्ट्राचा, मग जर समजा मी मुंबईहून पुण्याला माल विकला, मुंबईहून माल कुठे विकला, पुण्याला, किंवा पुण्याहून माल विकला मी नाशिकला, तर हा राज्यातला राज्यात विकला गेला ना, मग आपण त्याला म्हणणार इंट्रास्टेट, राज्यांतर्गत. राज्यांतर्गत. आणि हा इंटरस्टेट दोन राज्यांमध्ये. म्हणजे जसं समजा आपण नाशिकहून माल विकला भोपाळला किंवा नाशिकहून माल आपण विकला कलकत्त्याला,
म्हणजे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांमध्ये हा सेल झालेला आहे. मग अशा प्रकारचा जो 2 राज्यांमध्ये सेल होतो त्याला म्हणतात इंटर स्टेट सेल, आणि जो राज्यातला राज्यात सेल होतो त्याला म्हणतात इंट्रा स्टेट सेल. येतंय लक्षात? जो राज्यातल्या राज्यात होतो तो इंट्रा स्टेट, आणि जो 2 राज्यांच्या अंतर्गत होतो त्याला आपण म्हणतो इंटर स्टेट सेल. मग आता इथे काय काय आलंय, इथे जर तुम्ही पाहिलं तर इंट्रा स्टेट सेल मध्ये आहे CGST आणि SGST, आणि इंटरस्टेट मध्ये आहे IGST. हे लक्षात ठेवा. फक्त मला इथे एक ऍडिशन द्यायची आहे, या ठिकाणी एक ऍडिशन द्यायची आहे. SGSTच्या बरोबर इथे अजून एक असतो UTGST. इथे अजून कोण येऊ शकतो? इथे UTGST येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. इथे येऊ शकतो UTGST. म्हणजे समरी जर द्यायची झाली ना तर मी काय काय देईल पाहिलं बरं का. समरी द्यायची जर ठरली तर समरी, एक सेकंड हे मला पुसून घेऊ द्या. एवढं सगळं समरी द्यायची ठरली तर काय काय देता येऊ शकेल. समरी समरी द्यायची ठरली तर जो GST आहे त्या GST चे टाइप्स काय काय आहेत? GST चे टाइप्स, तर GST चे टाइप्स आहेत SGST आणि CGST आणि UTGST. S म्हणजे स्टेट, C म्हणजे सेंट्रल, आणि UT म्हणजे युनियन टेरिटरीज. युनियन टेरिटरीज. आणि एक दुसरा आणि एक पुढचा प्रकार आहे तो म्हणजे IGST. बरोबर? काय भानगड ही? मला वाटतं याचा अनुभव तुम्ही घेता. आपण कुठेतरी हॉटेलला जातो, जेवतो, खातो, पितो, GST असतो 18%. मग आपल्या बिलात कसा लागून येतो? आपल्या बिलात लागून येतो CGST 9% असतो आणि SGST असतो 9%. बरोबर? आपण नाशिकमध्ये राहतो म्हणजे आपलं स्टेट आहे म्हणून या ठिकाणी असतो SGST. बरोबर? पण जर हेच आपण जर एखाद्या केंद्रशासित प्रदेशामध्ये असतो, केंद्रशासित प्रदेश म्हणजे अंदमान निकोबार बेटं किंवा लक्षद्वीप किंवा दमण दीव किंवा चंदीगड अशा सारखे जे केंद्रशासित प्रदेश आहेत, अशा ठिकाणी जर आपण गेलो तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला काय दिसेल? तिथे आपल्याला दिसेल UTGST. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला जर कोणी विचारलं की काय बाबा GST म्हणजे काय काय, तर तुम्ही काय सांगाल? GST म्हणजे काय काय असतं? तर GST म्हणजे काय सांगायचं पहिल्यांदा? तर लोकांना सांगायचं की GST इज अ इनडायरेक्ट टॅक्स. काय काय? एक समरी देऊ परत एकदा. चला एक समरी देतो परत एकदा, म्हणजे तुमच्या डोक्यात हे पक्क घुसून राहील की GST काय भानगड असते. एक सेकंड मला हे रफ करून घेऊ द्या, पुसून घेऊ द्या. कोणी जर विचारलं GST काय असतं तर काय काय सांगाल त्यांना? तर पहिल्यांदा पहिला पॉइंट नंबर 1, तर GST हा काय? तर GST इज इनडायरेक्ट टॅक्स. राहील लक्षात? GST हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. बरोबर? हा कशावरती ऍप्लिकेबल आहे? हा ऍप्लिकेबल आहे ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सेप्ट फ्यू. म्हणजे काही गोष्टी जर सोडल्या तर उरलेल्या सर्व गुड्स आणि सर्व्हिसेस वरती GST ऍप्लिकेबल आहे. बरोबर? बरं, मग आता GST मध्ये टाइप्स काय काय आहेत? GST मध्ये टाइप्स काय काय आहेत? जर इंट्रा स्टेट सेल असेल, जर इंट्रा स्टेट असेल तर तिथे काय काय येतो? तर तिथे येतो CGST, SGST किंवा UTGST. म्हणजे केंद्रशासित प्रदेश असेल तर UT म्हणणार आपण, आणि राज्यातल्या राज्यात असणार असेल तर आपण त्याला स्टेट म्हणणार. बरोबर? त्याच्यानंतर एक येऊ शकतो इंटर स्टेट सेल. त्या केसमध्ये कुठला ऍप्लिकेबल होतो? त्या केसमध्ये ऍप्लिकेबल होतो IGST. म्हणजे समजा नाशिक मधून माल भोपाळला विकला तर त्या केसमध्ये IGST लागू होईल. लक्षात येतोय? नक्की. परत एकदा, GST हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, हे पक्क विसरू नका. पुढे आता GST मध्ये नेमकं कुठले कुठले टॅक्सेस एकत्र झालेत, म्हणजे GST मध्ये एकत्र काय काय झालं, कशा कशात काय काय मिळवलं गेलं? तर पहा, CGST मध्ये कुठले कुठले टॅक्सेस एकत्र केले भारत सरकारने? सेंट्रल एक्साइज, त्याच्यानंतर ऍडिशनल ड्युटीज ऑफ कस्टम, सर्व्हिस टॅक्स आणि सगळे सरचार्ज हे एकत्र करून सरकारने काय तयार केला? CGST. आणि इथे ही जी लिस्ट दिलेली आहे, याची PDF शेअर करतो मी तुम्हाला. ही शेअर करतो तुम्हाला, ही पूर्ण PPT शेअर करतो. ही जी लिस्ट आहे, ही लिस्ट म्हणजे काय असणार आहे? ही आहे SGST.
बरोबर. ही सगळी लिस्ट म्हणून SGST तयार झालाय. बरोबर. बरं, आता मॉडेल्स ऑफ द जीएसटी या भानगडीमध्ये बोलण्यासाठी आपलं जेव्हा लाईव्ह लेक्चर आपण घेऊ तेव्हा लाईव्ह लेक्चरमध्ये मी याच्याबद्दल नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. बरोबर. बरं, आता याच्यात स्टेक होल्डर इन बिझनेस चेन कोण कोण कसा ऍप्लिकेबल जीएसटी कोणाकोणाला आहे. मला वाटतं हे जेवढे आहेत ना या सगळ्यांना जीएसटी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चररला पण, होलसेलरला, रिटेलरला, कन्झ्युमरला आणि गव्हर्नमेंट आणि बँक या सगळ्यांना जीएसटी लागतो. म्हणजे इव्हन बँकांना पण लागतो. आपण चेकबुक फॅसिलिटी जेव्हा बँकेतून घेतो तर त्याच्यात सुद्धा जीएसटी असतो, लक्षात ठेवा. बँकेतून चेकबुक फॅसिलिटी जेव्हा जेव्हा आपण घेतो तर त्याच्यात सुद्धा जीएसटी लागतो. म्हणजे बँकांना सुद्धा जीएसटी ऍप्लिकेबल आहे, लक्षात राहू द्या. बरं, आता जीएसटी सेट ऑफ चेन हे थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला शिकवलं. जीएसटी सेट ऑफ चेन कशी असते, म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर असतो त्याच्याकडनं होलसेलर, रिटेलर आणि कन्झ्युमर ती जीएसटी हळूहळू सेट ऑफ होत जातो. आणि सगळ्यात शेवटचा अल्टिमेट आउटपुट लायबिलिटी रिकवर्ड फ्रॉम द कस्टमर, सगळ्यात शेवटचा जब्बू हा त्याला बसतो. कोणाला? कस्टमरला, कन्झ्युमरला. बरोबर. मग आता जीएसटी मध्ये काय काय नाव आहेत, कसं कसं असतं, काय काय असतं. तर जीएसटी मध्ये असतो जीएसटी, सीजीएसटी इनपुट, एसजीएसटी इनपुट आणि कोण कशामध्ये सेट ऑफ करता येऊ शकतो. हा आपण हे सगळे पॉईंट डिस्कस करणार आहे. 100% हे सगळे पॉईंट डिस्कस होणार आहेत, हे लक्षात राहू द्या. बरोबर. बरं, आता आणखीन काही महत्वाचे पॉइंट्स. रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी, म्हणजे आपल्याला जर जीएसटीच्या अंडर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय करावं लागतं. Each taxpayer would be allotted a PAN link tax identification number with total 13 to 15 digit. म्हणजे जेव्हा तुम्ही जीएसटीच्या अंडर रजिस्ट्रेशन करतात तेव्हा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो जीएसटी नंबर अलॉट केला जातो, काय जीएसटीचा जो नंबर अलॉट केला जातो तो कशाशी लिंक असतो? पॅनशी रिलेटेड असतो, हे लक्षात ठेवा. हा तुमच्या पॅनशी रिलेटेड असतो. पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर, इन्कम टॅक्स मध्ये असतो ना आपला पॅन, त्याच्याशी हा लिंक केलेला असतो. म्हणजे तुम्ही सरकारने बरोबर आयडिया केलेली आहे, तंगडीत तंगडी घालून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही कुठेच खोटं बोलू शकत नाही. म्हणजे एखाद्याने माल सेल केला आणि तो म्हणाला की मी विकलाच नाही, तर तो इन्कम टॅक्स मध्ये तरी पकडला जाईलच. But this would bring GST PAN link system in line with prevailing tax-based system, with prevailing PAN-based system for income tax, etc. बरं, आता याच्यात रिटर्न भरावे लागतात का? मला वाटतं याच्याबद्दल तुम्हाला नक्की माहिती आहे. रिटर्न म्हणजे काय? साध्या शब्दात इन्कम टॅक्सचा जीएसटीचा हिशोब. आजपर्यंत किती जीएसटी आला आणि काय नाही वगैरे वगैरे सगळं. बरं, आता याच्यामध्ये आणखीन टॅक्स इनवॉइस, रेट ऑफ टॅक्सेस, एक्झेम्पशन्स, कंपोजिट स्कीम, बरंच काय. बरोबर. मित्र आणि मैत्रिणींनो, या सगळ्या विषयाबद्दल जर बोलायचं झालं परत एकदा, म्हणजे हा जो जीएसटीचा पूर्ण विषय याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला आजच्या या रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चरमध्ये 2-3च गोष्टी सांगेल. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की काल काहीतरी ऍपला प्रॉब्लेम होता, आजही तसाच चालू आहे माझ्याकडे पण, म्हणून मी आज खरं रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला देतोय. आज तुम्हाला बरेच होमवर्क आहेत या विषयामध्ये. जीएसटी हा टॉपिक खूप आपल्याला डीप मध्ये जायचा आहे, म्हणून मी आज खरं बेसिक लेक्चर देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्हाला आज होमवर्क मध्ये काय काय स्टडी करायचं आहे लक्षात ठेवा. तुम्हाला हा जो आजचा होमवर्क आहे, या होमवर्क मध्ये तुम्हाला आज काय काय होमवर्क करून ठेवायचं आहे, म्हणजे परवाच्या दिवशी सोपं जाईल. तुम्हाला काय काय होमवर्क मध्ये घ्यायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे जीएसटी ची हिस्ट्री. ही फाइंड आउट करून ठेवा बरं का. जीएसटी ची हिस्ट्री, हा कधी आला, कसा आला, लिहून ठेवा बाजूला. त्याच्यानंतर हा जो जीएसटी आहे हा वर्ल्ड मध्ये कुठे यूज होतोय का, किंवा कुठल्या देशांमध्ये जीएसटी हा वापरला गेलाय का किंवा अस्तित्वात आहे का, हे पण तुम्हाला शोधायचंय, लिहून घ्या बाजूला. त्याच्यानंतर तुम्हाला सध्याच्या काळातले जीएसटी चे रेट हे पण शोधून ठेवायचे आहेत. किती रेट सध्या अस्तित्वात आहेत? 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे पण तुम्हाला लिहून ठेवणं गरजेचं आहे. बरं, अजून हा कशावर ऍप्लिकेबल होत नाही, याची ऍप्लिकेबिलिटी कुठे नाहीये, हा कशावर ऍप्लिकेबल होत नाही ते तुम्हाला शोधून ठेवायचं आहे. म्हणजे जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की हा पेट्रोल वरती लागू नाही होत. बरं, नंतर जीएसटीचा जो रिटर्न असतो त्या रिटर्न मध्ये काही फॉर्म्स आहेत का,
म्हणजे फॉर्म नंबर ए, फॉर्म नंबर बी, फॉर्म नंबर सी असे काही त्याच्यात फॉर्म्स आहेत का? बरं, त्याच्यानंतर हा जो जीएसटीचा रिटर्न असतो हा किती महिन्यानंतर भरायचा आहे, म्हणजे रिटर्न सबमिट करण्याचा काही पिरियड आहे का? रिटर्न जो आपण सबमिट करणार आहे त्याचा काही पिरियड आहे का, हे पण तुम्हाला शोधून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून याच्यात काय शोधून ठेवायचं आहे? तुम्हाला याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट शोधून ठेवायची आहे ती म्हणजे ई वे बिल. तुम्हाला महत्वाची गोष्ट शोधून ठेवायची आहे ती म्हणजे ई वे बिल. हे ई वे बिल काय भानगड आहे हे तुम्हाला शोधून ठेवायचं आहे. लक्षात राहील ना काय काय? लक्षात राहील नक्की? ओके, दिसत नाहीये बाजूचं? दिसत नाहीये? बरं, एक सेकंद. दिसत नाहीये, दिसत नाहीये बाजूचं, दिसत नाहीये. यस, आता दिसतंय. बरोबर. काय काय शोधायचं आहे परत आजच्या होमवर्क मध्ये? तुम्हाला जीएसटीची हिस्ट्री शोधायची आहे. त्याच्यानंतर जगात त्याचा कुठे वापर झालाय का तुम्हाला हे शोधून ठेवायचंय. जगात कोणी आजपर्यंत वापरलाय का जीएसटी, भारतात जीएसटी कसा आला वगैरे वगैरे. हे सगळं आपण सोमवारच्या डिस्कशन मध्ये घेणार आहे, पण ऑलरेडी तुम्ही होमवर्क जर करून ठेवलेला असेल तर सोपं जाईल आपल्याला. त्याच्यानंतर जीएसटीचे रेट्स किती आहेत, त्याच्यानंतर जीएसटी हा कशा कशावरती ऍप्लिकेबल होतो आणि कशावर ऍप्लिकेबल होत नाही. त्याच्यानंतर जीएसटी मध्ये काही रिटर्न्स आहेत का, म्हणजे जसं इन्कम टॅक्स रिटर्न आहे ना, मग त्याच्यात काही फॉर्म असतात. फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2, फॉर्म नंबर 3 ते तुम्हाला शोधायचं आहे. त्याच्यानंतर हा जीएसटी रिटर्न फाईल करण्याचा काही पिरियड असतो का? 2 महिन्यानंतर फाईल करतात, 3 महिन्यानंतर फाईल करतात का 4 महिन्यानंतर फाईल करतात, ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. त्याच्यानंतर ई वे बिल काय असतं हे पण तुम्हाला शोधायचं आहे. ई वे बिल हे काय असतं हे पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. राहील लक्षात? मी आज इकडे थांबेल. मला माहिती आहे की आपलं म्हणजे आपल्या बॅचला मुहूर्तच खरा चुकीचा लागला असं झालं. एकदम चुकीच्या मुहूर्तावर बॅच चालू झाली. बऱ्याच मध्ये सुट्ट्या पडतायत, त्याची कारणं पण वेगवेगळी आहेत. नाईलाज आहे त्याला, म्हणजे आय एम हेल्पलेस अबाउट दॅट. सुट्ट्या त्याला मी काहीच करू शकत नाही. आपण एक एक नक्की आहे की जरी आपण हा 1.5 महिन्याचा कोर्स ठेवला होता आणि जरी समजा असं घडलं की समजा तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या तर डोंट वरी अबाउट दॅट. 1.5 महिना असं काही फिक्स लिहून ठेवलेलं नाही कुठे, म्हणजे असलं तरी ठीक आहे, आपण एक्सटेंड पण करू शकतो हा क्लास, बरोबर ना? त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट. पण मी आज थांबेल. मी आज एक छोटीशी आणखीन एक आठवण करायला विसरणार नाही. तुम्ही विसरला असाल तरी आपण मॉडर्न अप्रोच शिकलेलो आहे. मॉडर्न अप्रोच मध्ये डेबिट क्रेडिटचे जे रूल्स आहेत ते तुम्ही पाहिले असतील, ते लर्न करत राहा, त्याच्यावरती वर्किंग पण करा. ओके, मी आज थांबेल. आपण परत अशाच एका नवीन लेक्चरमध्ये, रेकॉर्डेड लेक्चरमध्ये तर भेटणार आहोतच, प्लस आपण परत लाईव्ह लेक्चरमध्ये भेटतोच आहे. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. काळजी घ्या स्वतःची, घरच्यांची, आजूबाजूच्यांची पण, आणि मास्क वापरायला मुख्य विसरू नका.